नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 24 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. साधारण ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात, पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग, नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच भंडारा, गोंदिया, गडचिरोली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांच्या इतर भागात, सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून इतर भागात, धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग व पश्चिम भाग, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, जालना, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग, नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व भाग, धुळे जिल्ह्याच्या इतर भागात, वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात, बेळगाव जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात जर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील, नाहीतर पावसाची शक्यता नाही. तसेच उद्या दिनांक 25 जुलै रोजी राज्यात विदर्भ विभाग सोडून राज्याच्या इतर भागात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जळगाव, बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच अमरावती, यवतमाळ, वर्धा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या शहर व परिसरात तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच संभाजीनगर तसेच धुळे जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वाशिम तसेच नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्याचा पूर्व भाग, अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच सध्या राज्यातील वातावरणात कमी दाबामुळे सतत बदल होत असून व वाऱ्याचा पण जोर जास्त असल्यामुळे वर दिलेल्या सर्व अंदाजात थोडाफार बदल होईल. तसेच उद्या अंदाज दिला जाणार नाही. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.